मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्वांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार, मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला। तर एका वर्षाच्या आंदोलनातून कुणाचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होत नाही असं उत्तर त्यावर दरेकर यांनी दिलंय। दरम्यान सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच मालक असल्याचं मनोज जरांगे म्हणाले। तर जरांगे आरक्षण सरपंचाकडे मागत नाही, उपसरपंचाकडे मागतात असं प्रवीण दरेकर म्हणाले होते। आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा। मला माया समाजात राजकारणात जायचं नाही। तुम्ही नाही दिलं तर 2024 ला माया नावाने बॉम्बल्याचं नाही। हे काय झालं? मग उद्ध्वस्त करून टाकीन सगळं राजकीय करिअर, कोणाचं ठेवणार नाही। आयुष्यात का पश्चाताप आला नसेल इतका भयान पश्चाताप येईल तुम्हाला। म्हणून फडणवीस साहेबाला संधी, आमच्या मागण्या या 2-4 दिवसाच्या सगळी अंमलबजावणी करून टाका। जरांगेचा अजेंडा कोणीतरी सेट करून दिलाय, कोणाची तरी राजकीय सुपारी आहे आणि त्या सुपारीपोटी देवेंद्र फडणवीस साहेब हे एकमेव टार्गेट आहे। जरांगे राजकीय उद्ध्वस्त करिअर एका वर्षाच्या आंदोलनातनं होत नाही। ते चेतन सगळ्या चेतन धनगराला कोणाचा अडथळा होता? फडणवीस साहेबाचा अडथळा होता। जरी ते तुम्हाला दिसतंय, हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ते, पण सरपंचाचा काही उपयोग नाहीये। उपसरपंच सगळं हाकीतोय सध्या। उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे, पण सगळा कारभार हातात त्याच्या आहे। फडणवीस साहेबच सगळं मालक आहे, सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच हातात आहे सगळं। पहिलं त्या ठिकाणी विरोधी पक्षाकडे मागायच्या वेळेला बोलले की गावाचा विकास किंवा सरकारकडे आपण सरपंचांकडेच गावाचं मागत असतो। मग आता तुम्ही सरपंचांकडे मागत नाही, आता उपसरपंचांकडे मागताय। त्याच्यामुळे सोयीनुसार त्या ठिकाणी वक्तव्य करायची आणि त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या सरकारमध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचेच अधिकार असतात। दोन्ही मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात।